नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, SYBA मराठ्यांचा इतिहास आपण पाहत आहोत। त्यामधील हे चौथं आणि शेवटचं प्रकरण आपण आज सुरू करणार आहोत। त्या प्रकरणाचं नाव आहे छत्रपती संभाजी राजांपासून ते मराठ्यांच्या स्वातंत्र्य युद्धापर्यंतचा जो काही इतिहास आहे तो आपल्याला या चौथ्या प्रकरणामध्ये बघायचा आहे। मग त्याच्यामध्ये पहिल्यांदा संभाजी महाराज आणि त्यांनी केलेलं मराठी सत्तेचं एकत्रीकरण दृढीकरण तो भाग आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे। आणि त्यानंतर मोगलांशी त्यांचे कसे संघर्ष उडाले आणि त्यामध्ये दुर्दैवी अंत त्यांचा कसा झाला तो भाग आपल्याला या पहिल्या टॉपिकमध्ये पाहायचा आहे। तर कर्नाटक मोहीम ही छत्रपती शिवाजी महाराजांची शेवटची मोहीम आणि ती मोहीम फत्ते करून आल्यानंतर राजे फार काळ काही जगले नाहीत। कौटुंबिक काही कलह, त्यामुळे राजे तसे चिंताक्रांत आणि निराश असे बनलेले होते आणि अशाच अवस्थेमध्ये त्यांचा मृत्यू 3 एप्रिल 1680 रोजी झालेला आपल्याला पाहायला मिळेल। आणि त्यानंतर राजपुत्र संभाजी हे 23 वर्षांचे होते। राजांचं जेव्हा महानिर्वाण झालं तेव्हा संभाजी राजे 23 वर्षांचे, तर राजाराम राजे जे काय होते ते केवळ 10 वर्षांचे होते। आणि त्यामुळे राजांनी जो काय वारस आहे तो वारस ठरवलेला नव्हता आणि त्यामुळे वारसा हक्क जो काय आहे त्याचा संघर्ष जो काय आहे तो निर्माण झालेला होता असं आपल्याला लक्षात येईल। मात्र युगामध्ये किंवा हिंदू धर्मशास्त्राच्या नीतीनुसार वडिलांच्या मृत्यूनंतर वडील मुलगाच हा राज्याचा खरा वारस होता। मात्र दुर्दैवाने म्हणजे खरं तर संभाजीराजे हेच खरे मराठी स्वराज्याचे वारस होते। मात्र रायगडावर वेगळ्या हालचाली सुरू होत्या। राजधानी रायगड जी काय होती ती सोयराबाईंच्या ताब्यामध्ये होती। म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांची सावत्र आई सोयराबाई ही राजाराम जो काय मुलगा आहे सोयराबाईंचा, तर त्याला राज्यावर बसवण्याचं जे काही स्वप्न आहे ते पाहत होती आणि त्यासाठी तिचे जे काही प्रयत्न आहेत ते प्रयत्न चालू होते। आणि तेव्हा संभाजीराजे पन्हाळगडावर होते असं आपल्याला लक्षात येईल। राजांच्या म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर काही काळ जो काय दुखवटा आहे तो पाळला गेला होता। मात्र नंतर सोयराबाईने पेशवा मोरोपंत पिंगळे, बाळाजी आवजी, अण्णाजी दत्तो ही जी काही मंडळी होती प्रधान मंडळी यांना आपल्या बाजूला वळून घेतलेलं होतं आणि 21 एप्रिल 1680 रोजी राजारामाचा राज्याभिषेक सोहळा जो काय आहे तो पार पाडलेला होता। नंतर ह्या सोयराबाईंनी पिंगळे दत्तो यांच्या कर्वे पन्हाळा योजना आखलेली होती आणि संभाजी राजांना पकडण्याची ती योजना होती असं आपल्याला लक्षात येईल। आणि संभाजी राजे रायगडावर येणारच नाही या दृष्टीने ती योजना होती। अशी संरक्षण व्यवस्था जी काय होती ती सोयराबाईंनी निर्माण केलेली होती असं आपल्याला लक्षात येईल। मात्र जेव्हा संभाजीराजांना शिवाजी महाराजांच्या मृत्यूची बातमी समजलेली होती, रायगडावरील सगळ्या ज्या काही घटना आहे, सोयराबाईंचं जे काय राजकारण आहे ते संभाजीराजांना समजलेलं होतं आणि आपल्या विरुद्ध सैन्य चाल करून येत आहे असं समजलं होतं। आणि त्यानंतर संभाजी राजे जे काय आहे ते खऱ्या अर्थाने आता त्यांच्या ही एकूणच जी काय परिस्थिती आहे, पन्हाळा योजना जी काय सोयराबाईंनी आखलेली होती ती सगळी लक्षात आलेली होती। आणि त्यामुळेच त्यांनी कोल्हापूर भागामध्ये जे काही सेनापती हंबीरराव मोहिते हे जे काय होते त्यांना आणि इतर जे काही मराठी सरदार होते की जे छत्रपती संभाजीराजांना मानणारे होते त्यांना पत्र पाठवलेले होते आणि पत्र पाठवून आपणच खरे उत्तराधिकारी आहोत हे त्यांना पत्रामधून लिहिलेलं आहे। आणि त्यामुळे आपल्याला तुम्ही पाठिंबा द्यावा असं अनेक मराठा सरदारांना त्यांनी कळवलेलं होतं। आणि त्यामुळेच हंबीरराव मोहिते आणि इतर सरदारांनी राजांच्या ह्या पत्राला दाद दिलेली होती। आणि त्यामुळेच मोरोपंत पिंगळे, अण्णाजी दत्तो, प्रल्हाद निराजी ही जी काही मंडळी होती या मंडळींवर हंबीरराव मोहिते यांनी हल्ला केलेला होता आणि त्यांना पराभूत करून तुरुंगात देखील टाकलेलं होतं असं आपल्याला लक्षात येईल। त्यानंतर संभाजीराजांनी आपले जे काही सासरे होते पिलाजी शिर्के यांना रायगड जिंकून घेण्यासाठी विशाल सैन्य संघटित करायला लावलेलं होतं आणि तिकडे त्यांना पाठवलेलं होतं। अशा प्रकारे 3 जून 1680 रोजी संभाजीराजे रायगडावर पोचलेले होते असं आपल्याला लक्षात येईल। किल्ला जिंकून घेतल्यानंतर आपली जी काय सावत्र आई जी काय होती सोयराबाई आणि सावत्र भाऊ राजाराम यांना त्यांनी नजर कैदेमध्ये टाकलेलं होतं। आणि कटामध्ये ह्या पन्हाळा योजनेच्या कटामध्ये जी काही मंडळी सामील होती त्या सगळ्यांना
संभाजीराजांनी तुरुंगात टाकलेलं होतं आणि रायगडावर जे काही पूर्वीची अधिकारी मंडळी होती त्या अधिकारी मंडळींना देखील त्या पदावरून हटवलेलं होतं. नवीन विश्वासू अधिकाऱ्यांची नेमणूक जी काय आहे ती त्या ठिकाणी केलेली होती. पन्हाळगडावर मालोजी घोरपडे हे जे काही विश्वासू जे काही सेवक होते त्यांची किल्लेदार म्हणून संभाजीराजांनी नियुक्ती केलेली होती असं आपल्याला लक्षात येईल. अशा प्रकारे संभाजीराजांनी सर्व अंतर्गत विरोध जे काय होते ते मोडून काढल्यानंतर आणि आपलं संपूर्ण नियंत्रण स्वराज्यावर स्थापन केल्यानंतर खऱ्या अर्थाने त्याने आपला मंचाकारोहण जो काय आहे तो मंचाकारोहण 16 जानेवारी 1681 रोजी केलेला होता असं आपल्याला लक्षात येईल. त्यानंतर अनेक अडचणी ज्या काय होत्या संभाजीराजांसमोर त्याचं हळूहळू निराकरण करण्यामध्ये संभाजीराजे प्रयत्न त्यांनी ते त्या दृष्टीने सुरू केलेले होते असं आपल्याला लक्षात येईल. साधारणपणे कोणकोणत्या अडचणी राजांच्या समोर होत्या तर शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्याला एक फार मोठा धक्का बसलेला होता आणि यातून मराठ्यांना सावरायचं होतं आणि हिंदवी स्वराज्य जे काय राजांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण केलेलं होतं त्या स्वराज्याचं रक्षण संभाजीराजांना करायचं होतं. त्यानंतर सावत्र आई जी काय सोयराबाई होती हिने संभाजीराजांचा जो काय वारसा हक्क डावलून राजारामाला गादीवर बसवण्याचं जे काही षडयंत्र रचलेलं होतं अष्टप्रधान मंडळातील अनेक मंत्र्यांचा त्यांनी पाठिंबा मिळवलेला होता आणि स्वार्थी राजकारण जे काय केलेलं होतं त्या मंत्र्यांना सगळ्यांना विश्वासात घेऊन राज्यकारभार सांभाळण्याची जी काय आवश्यकता आहे ती आता निर्माण झालेली होती. त्या दृष्टीने प्रयत्न जे काय आहे संभाजीराजांनी सुरू केलेले होते. त्यानंतर मोगल बादशहा जो काय औरंगजेब बादशाह होता त्याने मराठी सत्तेवर आक्रमण करून मराठीशाही नष्ट करण्याचं जे काही स्वप्न आहे ते त्याने उराशी बाळगलेलं होतं आणि त्या दृष्टीने त्याने प्रयत्न सुरू केलेले होते. त्या मोगलांना देखील संभाजीराजांना द्यायचा होता. त्यानंतर ग्रहकल जो काय होता त्या ग्रहकलामध्ये जास्तीत जास्त वेळ त्यांना दवडायचा नव्हता. त्यानंतर मोगलांशी त्यांना संघर्ष करायचा होता. मोगलांबरोबरच ज्या काय परकीय सत्ता होत्या त्यामध्ये मुरुड जंजिऱ्याचे सिद्धी होते, पोर्तुगीज होते, इंग्रज होते, या शत्रूंचा देखील बंदोबस्त राजांना करायचा होता आणि त्या दृष्टीने हळूहळू पावलं जे काय आहे ते राजांनी टाकलेले होते असं आपल्याला लक्षात येईल. तर त्यांचे मोगलांशी जे काही संघर्ष उडाले किंवा त्यांचे जे काही मोगलांशी संबंध जे काय होते तो भाग आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. तर मिर्झा राजे जयसिंग हे अतिशय पराक्रमी असा सरदार आपण पाहिलं. तो शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी स्वराज्याचा बंदोबस्त करण्यासाठी स्वराज्यामध्ये आलेला होता आणि त्यानंतरच राजे आग्र्याला जे काय होते पुरंदरचा तह झालेला होता प्रसिद्ध असा आणि त्यानुसार राजे ह्या जयसिंगाच्या निमंत्रणावरून राजे आग्र्याला गेलेले होते. हा जो काय जयसिंग होता अतिशय पराक्रमी होता, औरंगजेबाचा विश्वासू होता. मात्र त्याच्या मृत्यूनंतर मात्र राजपुतांची शिल्लक राहिलेली सत्ता देखील औरंगजेबाने नष्ट केलेली होती आणि ती विलीन करण्याचा जो काय घाट आहे तो औरंगजेब बादशाहने घातलेला होता. त्यासाठी त्याने आपला जो काय मुलगा होता शहजादा अकबर या अकबराला अकबरावर ती कामगिरी सोपवलेली होती आणि राजस्थानातील राठोडांचं जे काय बंड आहे ते निपटून काढण्यासाठी अकबराला औरंगजेब बादशाहने पाठवलेलं होतं. हे बंड कसं मोडून काढायचं याच्या सगळ्या ज्या काय सूचना आहे त्या सूचना त्याने अकबराला दिलेल्या होत्या असं आपल्याला लक्षात येईल. मात्र जवळजवळ 1 वर्ष राठोडांशी संघर्ष केल्यानंतरसुद्धा आपल्याला विजय मिळत नाही हे पाहिल्यानंतर अकबराने त्याचे जे काही वडील होते औरंगजेब त्यांना औरंगजेबाला कळवलेलं होतं की आता आपण सामोपचाराने हा जो काय प्रश्न आहे तो मिटवला पाहिजे. राठोडांशी किंवा राजपुतांशी आपण आता तडजोड केली पाहिजे. मात्र यासाठी हा जो काय सल्ला आहे तो सल्ला औरंगजेब मानायला तयार नव्हता. उलट त्याने अकबरालाच दोष जे काय होते ते दिलेले होते आणि त्यामुळे नाईलाजाने हा अकबर जो काय आहे या अकबराने म्हणजेच औरंगजेबाच्या मुलाने राजपुतांच्या मदतीने मराठ्यांचा राजा जो काय होता छत्रपती संभाजी महाराज याची मदत मिळवण्याची प्रयत्न संभाजीराजांची मदत मिळवण्याचा जो काय प्रयत्न आहे तो दुर्गादास राठोड या राजपूत राजाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू केलेले होते असं आपल्याला लक्षात येईल. आणि आपल्या पित्याविरुद्ध जे काय म्हणजे खुद्द बादशाह औरंगजेबाच्या विरुद्ध जे काय बंड आहे ते बंड पुकारण्याचा विचार आता या अकबराच्या मनामध्ये आलेला होता. त्यामुळे औरंगजेबासमोर अतिशय कठीण अशी परिस्थिती निर्माण झालेली होती असं आपल्याला लक्षात येईल. आणि त्याचवेळी दरम्यानच्या काळामध्ये दक्षिणेमध्ये संभाजीराजांचा मंचाकारोहण जो काय आहे तो सुरू होता. समारंभ राज्यारोहणाचा सुरू होता असं आपल्याला लक्षात येईल. आणि औरंगजेबासमोर अशी कठीण परिस्थिती म्हणजे मुलानेच बंड केल्यामुळे एक कठीण परिस्थिती उद्भवलेली होती आणि ह्या अकबराला राजपुतांनी मोठ्या संख्येने मदत केलेली होती. राजपूत राजांनी मदत केली होती. दुर्गादास राठोड हा पराक्रमी जो काय राजा होता याने मदत केलेली होती. आणि त्यामुळे औरंगजेबाने अजिबातही आपली स्थिरता ढळू न देता या मुलाबरोबर किंवा राजपूत राजांबरोबर संघर्ष करण्याचे जे काय
प्रयत्न आहे ते सुरू केलेले होते. दुर्गादास राठोड आणि इतर रजपूत राजांची मदत घेऊन अकबराने खुद्द औरंगजेबाच्या विरोधातच मोर्चा जो काय आहे तो वळवलेला होता. अजमेर जवळ छावणी उभारून त्यावेळी औरंगजेब आलेला होता आणि त्यावेळी ही अशी जी काय परिस्थिती आहे ती उद्भवलेली होती. म्हणजे कधीही अकबर औरंगजेबावर हल्ला करेल अशी परिस्थिती निर्माण झालेली होती. अनेक रजपूत राजे अकबराबरोबर होते. यावेळी औरंगजेब आपल्या मुलाच्या म्हणजे अकबराच्या तावडीत सापडतो की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली होती. मात्र या औरंगजेबाने आपले जे काय आहे कसब सगळं पणाला लावलेलं होतं आणि औरंगजेबाने आपली जी काय कूटनीती आहे ती सगळी पणाला लावलेली होती आणि त्यामुळे अकबराला माघार घ्यावी लागलेली होती. एवढंच नव्हे तर राजपुतान्यातून त्याला दक्षिणेमध्ये महाराष्ट्रामध्ये पळून जायला लागलेलं होतं आणि त्यानंतर त्याने जो काय आश्रय आहे तो छत्रपती संभाजी राजांचा घेतलेला होता. त्यावेळी त्याच्याबरोबर दुर्गादास राठोड जे काय होते ते होते आणि त्यामुळेच म्हणजे दुर्गादास राठोडांनी मध्यस्थी करावी आणि मग आपण समाजाच्या आश्रयाला जावे अशी ती योजना होती. त्यानंतर दुर्गादास राठोड आणि अकबर जो काय आहे तो दक्षिणेमध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये संभाजी राजांच्या आश्रयाला आलेला होता असं आपल्याला लक्षात येईल. खरं तर अकबराने यावेळी 2 जी काय पत्र आहे विनंतीपत्र राजांना पाठवलेली होती. मात्र त्या पत्रांना फारशी दाद जी काय आहे ती संभाजीराजांनी आधी दिलेली नव्हती. तो खानदेश, बागलान, नाशिक, त्र्यंबकेश्वर या मार्गाने जवळजवळ मे 1681 कोकणामध्ये त्याने प्रवेश केलेला होता. 1 जून 1681 रोजी तो पाली या ठिकाणी आलेला होता महाराष्ट्रामध्ये. दुर्गादास राठोड त्याच्याबरोबर होता आणि तेव्हाच पावसाला जी काय सुरुवात आहे ती पावसाळ्याचे दिवस होते ती पावसाळ्यात सुरुवात झालेली होती. म्हणजे सर्व सोख सोयींयुक्त असा हा जो काय राजपुत्र आहे तो पावसामध्ये पाली या छोट्याशा खेड्यामध्ये राहत होता असं आपल्याला लक्षात येईल आणि अनेक याचना ज्या काय आहे त्या संभाजी राजांना करत होता आश्रयासाठी आणि त्यामुळे त्याच्या ज्या काय हालापेष्टा होत्या त्या हालापेष्टा मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेल्या होत्या. खरं तर संभाजी राजांच्या जीवनामध्ये हे अकबराचं जे काय आगमन आहे ते आगमन जे काय आहे वास्तविक पाहता सुवर्ण संधी होती. मात्र राजांनी जे काही अंतर्गत कलाला जे काय तोंड दिलेलं होतं त्यामुळे एकूणच जी काय परिस्थिती होती ती परिस्थिती लगेचच अकबराला आश्रय देऊन अकबराबरोबर संयुक्त मोहीम आखून औरंगजेब बादशाहाला टक्कर द्यावी ह्या विचारामध्ये राजे नव्हते. कारण अनेक अडचणींचा सामना करत करत संभाजीराजांनी जी काही मराठी स्वराज्य जे काय आहे त्याचं जे काय दृढीकरण आहे ते करायला घेतलेलं होतं. मराठी सत्ता स्थिर स्थावर करायला घेतली होती. त्यामुळे लगेचच अकबराला आश्रय त्यांनी दिलेला नव्हता. मात्र नंतर विचार विनिमयपूर्वक अकबर राजांच्या आश्रयाला आलेला होता असं आपल्याला लक्षात येईल. कारण अशी जी काही जवळच्याच लोकांनी संभाजी राजांच्या विरोधामध्ये कट कारस्थाने केलेली होती आणि त्यामुळे राजांचा आता कोणावरच विश्वास राहिलेला नव्हता. त्यामुळे हा अकबराचा नेमका उद्देश काय आहे हे राजांच्या लक्षात येत नव्हतं आणि त्यामुळेच राजांनी लगेचच त्याला आश्रय देण्यासाठी राजे तयार झालेले नव्हते किंवा अकबराला घेऊन संयुक्त मोहीम औरंगजेबाच्या विरोधामध्ये काढावी असा विचार देखील राजांनी सुरुवातीच्या याच्यामध्ये केलेला नव्हता असं आपल्याला लक्षात येईल. म्हणजे अकबराविषयी वरकरणी जरी मैत्री दाखवावी लागत असली तरी त्याचा फारसा उपयोग जो काय आहे तो राजांनी नंतरच्या काळामध्ये करून घेतलेला नव्हता असं आपल्याला लक्षात येईल. तरी त्यानंतर शेवटी राजांनी नोव्हेंबर 1682 एक योजना हाती घेतलेली होती आणि त्या अतिशय धाडशी अशी योजना होती आणि त्या योजनेनुसार राजस्थानामधील सर्व रजपूत राजांना पत्र पाठवलेली होती आणि ही पत्र पाठवून आपण सगळ्यांनी एक होऊन औरंगजेबाच्या विरोधामध्ये एक आघाडी उभारावी असं पत्र जे काय आहे ती रजपूत राजांना पाठवली होती. मात्र संभाजी राजांच्या ह्या पत्रांना फारसं जो काही दाद आहे ती दाद ह्या रजपूत राजांनी दिलेली नव्हती. त्यामुळे ही योजना जी काय आहे ती योजना पूर्णत्वास आलेली नव्हती असं आपल्याला लक्षात येईल. एकूणच ही जी काय होती सर्व रजपूत राजांनी एकत्रित येऊन संघटित होऊन दिल्लीच्या मोगल बादशाची सत्ता जी काय आहे ती नष्ट करावी आणि अकबर जो काय छत्रपती संभाजी राजांच्या आश्रयाला आलेला आहे या अकबराला दिल्लीचं जे काय राज्य आहे ते राज्य द्यावं या अशी ही योजना होती असं आपल्याला लक्षात येईल. त्याला बादशाह करावा अशी योजना होती. मात्र या योजनेला रजपूत राजांनी प्रतिसाद दिलेला नव्हता आणि ती योजना त्यामुळे पूर्णत्वास आलेली नव्हती असं आपल्याला लक्षात येईल. आणि त्यानंतर जी काय आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे अंतर्गत कलह मोठ्या प्रमाणामध्ये सुरू होते. अंतर्गत कट कारस्थानं जी काय आहे ती संभाजी राजांच्या विरोधामध्ये सुरूच होती असं आपल्याला लक्षात येईल. राजाराम महाराजांना गादीवर बसून संभाजी राजांचा काटा काढण्याचा दुसरा जो काय कट आहे तो कट देखील उघडकीस आलेला होता असं आपल्याला लक्षात येईल. इटालियन प्रवासी जो काय मनुची आहे त्यानंतर रॉबर्ट ऑर्म
आणि काही बखरींमध्ये तसे उल्लेख जे काय आहे ते आहे. इंग्रजी कागदपत्रांमध्ये देखील तसे काय उल्लेख आहे. म्हणजे पहिला कट जो काय होता तो पन्हाळा योजनेचा होता आणि दुसरा जो काय कट होता संभाजीराजांना मारण्याचा कट सिजत होता असं आपल्याला लक्षात येईल. आणि या कटामध्ये अण्णाजी दत्तो, बाळाजी आवजी, त्यानंतर सोमाजी दत्तो, हिरोजी फर्जन, सोयराबाई यासारखी मंडळी होती. आणि त्यामुळेच मात्र ह्या कटाची माहिती जी काय आहे ती आधीच अकबरापर्यंत येऊन पोचलेली होती. अकबराने ही जी काय माहिती आहे ती माहिती दुर्गादास राठोड यांच्या माध्यमातून संभाजीराजांपर्यंत पोहोचवलेली होती असं आपल्याला लक्षात येईल. त्यावेळी संभाजीराजांवर विष प्रयोग करण्याची जी काही योजना आहे ती योजना ते कटकारस्थान जे काय आहे ते आखण्यात आलेलं होतं. मात्र मगाशी सांगितल्याप्रमाणे अकबराचा सल्लागार जो होता दुर्गादास राठोड, त्या राठोडच्यामुळे ते सगळं उघडकीस आलेला हा कट होता. आणि ह्या कटाची सर्व प्रकारची चौकशी केल्यानंतर, शहनिशा केल्यानंतर संभाजीराजांनी अण्णोजी दत्तो, बाळाजी आवजी, सोमाजी दत्तो, हिरोजी फर्जन यांना ठार केलेलं होतं. काहींना हत्तीच्या पायी देण्यात आलेलं होतं. सोयराबाईंनी देखील याच काळामध्ये आत्महत्या केली असावी असं अनेक इतिहासकारांचं मत आहे, संशय आहे असं आपल्याला लक्षात येईल. त्यामुळे अण्णाजी दत्तो किंवा बाळाजी आवजी यासारखे जे काय मुत्सद्दी राजकारणी जे काय होते ते यामध्ये नाहक मारले गेलेले होते असं आपल्याला लक्षात येईल. नाहक म्हणजे खरं तर ती कटकारस्थाने राजांच्या विरोधामध्ये केलेली होती. अन्यथा प्रशासनामध्ये त्यांनी जर अशी कटकारस्थाने संभाजीराजांच्या विरोधामध्ये केली नसती तर संभाजीराजांना त्यांचा राजकारणामध्ये मोठा उपयोग होणार होता. मात्र तसं झालं नाही. हे मुत्सद्दी मारले गेले होते आणि याचा जो काय दोष आहे तो संभाजींना काही इतिहासकार देतात. मात्र या कटानंतर कारण ती जी काही राजनीती होती ती राजनीती योग्य होती असं आपल्याला लक्षात येईल. संभाजीराजांना त्यांचा वध केल्याशिवाय जे काय राज्य आहे ते स्थिर स्थावर करता येत नव्हतं. अंतर्गत कलह मोडून काढण्याशिवाय राजांच्या समोर दुसरा पर्याय नव्हता. आणि त्यामुळे राजांनी हे जे काय मुत्सद्दी आहे त्यांना मारलेलं होतं आणि आपलं जे काय स्वराज्य आहे ते स्थिर स्थावर केलेलं होतं. त्यानंतर औरंगजेब जो काय बादशाह आहे तो दक्षिणेमध्ये उतरलेला होता असं आपल्याला लक्षात येईल. मराठ्यांचा निपात करण्यासाठी, मराठ्यांचं स्वराज्य घेण्यासाठी तो खऱ्या अर्थाने आलेला होता. पण त्याआधी त्याला दक्षिणेतले जे काय आदिलशाही आणि कुतुबशाही जे काय होत्या त्या देखील नष्ट करायच्या होत्या. कारण त्यांचा तो पोकळ डोलारा फक्त आता उरलेला होता आणि तो देखील नष्ट करायचा होता. आणि तोही त्यांना ह्या मोगली साम्राज्यामध्ये औरंगजेबाला समाविष्ट करायचा होता. आणि नंतर त्याला मराठ्यांचं जे काय स्वराज्य आहे ते स्वराज्य देखील जिंकून घ्यायचं होतं. आणि त्यासाठी तो दक्षिणेमध्ये उतरलेला होता. त्याचा अतिशय महत्त्वाचं आणखी कारण म्हणजे त्याचा जो काय मुलगा होता शहाजादा अकबर तो संभाजीराजांना येऊन मिळालेला होता. आणि त्यामुळे संभाजीराजांच्या विरोधामध्ये औरंगजेबाचा जो काय संताप आहे तो वाढलेला होता आणि त्यासाठीच तो दक्षिणेमध्ये उतरलेला होता असं आपल्याला लक्षात येईल. एकूणच मोगलांच्या प्रचंड सामर्थ्याचा उपयोग करून सबंध हिंदुस्थानामध्ये साम्राज्य विस्तार करण्याच्या हेतूने हा औरंगजेब बादशाह जो काय होता तो दक्षिणेकडे आलेला होता. 3 लाख घोडेस्वार त्याच्याबरोबर होते, 4 लाखांचं पायदळ होतं. असं करत करत 22 मार्च 1682 रोजी तो दक्षिणेमध्ये औरंगाबादला येऊन पोचलेला होता असं आपल्याला लक्षात येईल. त्याच्या छावणीमध्ये अनेक शूर जे काय सरदार होते, सुभेदार होते, पराक्रमी असे सरदार होते असं आपल्याला लक्षात येईल की ज्यांना लढाया करण्याचा, युद्ध करण्याचा प्रचंड असा अनुभव होता. त्याच्या फौजेमध्ये अतिशय पराक्रमी म्हटलं तर बहादूर खान, हसन अली खान, गाजिउद्दीन फिरोज जंग, कासिम खान किरमाणी यांसारखे अत्यंत मातब्बर असे सुभेदार होते, पराक्रमी असे सरदार होते असं आपल्याला लक्षात येईल. आणि त्यामुळे सुरुवातीला त्याने लगेचच आल्यानंतर, दक्षिणेत आल्यानंतर मराठ्यांच्या विरोधामध्ये ज्या काय कारवाया आहे त्या कारवाया हाती घेतलेल्या होत्या. मात्र काही काळ मराठ्यांविरुद्धच्या कारवायांमध्ये त्याला अपयश आलेलं होतं असं आपल्याला लक्षात येईल. कारण मराठे अतिशय चिवटपणे या मोगली सत्तेचा जो काय समाचार आहे तो घेत होते असं आपल्याला लक्षात येईल. आणि त्यामुळे सुरुवातीपासूनच मराठा सरदार या औरंगजेब बादशहाचा किंवा त्याच्या सैन्याचा मोठा मुकाबला जो काय आहे तो अतिशय हिमतीने करत होते, धाडसाने करत होते, प्रखरपणे करत होते असं आपल्याला लक्षात येईल. आणि महाराष्ट्राची ही जी काय मोहीम आहे ती स्वराज्याच्या विरोधातली जी काही बादशाची मोहीम आहे ती रेंगाळली होती. आणि त्यामुळे औरंगजेबाने मराठ्यांवरचं जे काय लक्ष आहे ते थोडंसं विचलित केलेलं होतं आणि दक्षिणेमध्ये आदिलशाही आणि कुतुबशाहीकडे तो वळलेला होता असं आपल्याला लक्षात येईल. पण तत्पूर्वी त्याने एप्रिल 1682मध्ये मराठ्यांचा जो काही किल्ला आहे नाशिकपासून सुमारे 12 मैल अंतरावर असलेला रामशेज हा किल्ला घेण्यासाठी गाजिउद्दीन फिरोज जंग जो का आहे पराक्रमी असा त्याचा सरदार होता त्याला पाठवण्यात आलेलं होतं. मात्र तो अपयशी ठरलेला होता. मराठ्यांनी मोठ्या धीरोदात्तपणे या फिरोज जंगाचा जो काय आहे तो सामना केलेला होता. त्यानंतर पुन्हा तो अपयशी ठरला म्हणून या बहादूर खानला पाठवलेलं होतं. मात्र हा बहादूर खानला देखील
हा रामशेज किल्ला अतिशय छोटा किल्ला, मात्र तो घेण्यामध्ये हा बहादूर खान देखील अपयशी ठरलेला होता. त्यानंतर पुन्हा मग तिसरा सरदार किरमाणी जो काय होता कासिम खान किरमाणी याला पाठवलेलं होतं, मात्र त्याला देखील अपयश आलेलं होतं. आणि शेवटी अपयश आल्याने हा जो काय वेढा आहे रामशेज किल्ल्याला घातलेला तो उठवावा लागलेला होता. मराठ्यांची जी काय एकजूट आहे, सर्व एकजूट सर्व शक्तीनिशी संभाजीराजांच्या मागे आता होती आणि त्यामुळे अनेक प्रयत्न करून देखील मोगल जे काय होते ते अपयशी ठरत होते असं आपल्याला लक्षात येईल. आणि त्यामुळेच औरंगजेबाने आता स्वराज्य जिंकण्याचं जे काय धाडस आहे ते नंतर करण्यासाठी म्हणून जो काय प्रयत्न आहे तो आदिलशाही आणि कुतुबशाही नष्ट करण्याचा केलेला होता. आणि त्यासाठी तो स्वराज्यावरचं जे काही लक्ष आहे ते त्याने थोडंसं दूर केलेलं होतं आणि तो आदिलशाही नष्ट करण्यासाठी आता दक्षिणेमध्ये सुसज्ज सैन्यानिशी उतरलेला होता असं आपल्याला लक्षात येईल. खरं तर विजापूरची आदिलशाही आणि गोवळकोंड्याची जी काही कुतुबशाही होती ती संभाजीराजांना गुप्तपणे जी काही मदत आहे ती मोगलांच्या विरोधामध्ये करत होती. किंबहुना ह्या तिन्हींचाही करार झालेला होता मोगलांच्या विरोधामध्ये आणि ते एकमेकांना मदत जे काय आहे ते करत होते. त्यामुळे पहिल्यांदाच या औरंगजेब बादशहाने आदिलशाहीला आणि कुतुबशाहीला पत्र पाठवून संभाजीराजांना कुठलीच मदत करायची नाही असा सज्जड दम जो काय आहे तो भरलेला होता. आणि आपल्या विरोधामध्ये जी काही मदत म्हणजे संभाजीराजांच्या विरोधामध्ये मोगलांना मदत करावी असं देखील त्याने जे काही आव्हान आहे ते आदिलशाहीला आणि कुतुबशाहीला केलेलं होतं असं आपल्याला लक्षात येईल. म्हणजे संभाजीराजांच्या सर्व शत्रूंना संभाजीराजांच्या विरोधात उठवण्याचा औरंगजेबाचा डाव होता असं आपल्याला लक्षात येईल. आणि आदिलशाह किंवा कुतुबशाहीने काय करावं तर संभाजी विरुद्ध आपल्याला मदत करावी असा खलिता त्याने त्या आदिलशाही आणि कुतुबशाहीला पाठवलेला होता आणि तशी मागणी देखील केली होती. मात्र या दोघांनी म्हणजे कुतुबशाहीने आणि आदिलशाहीने दोघांनीही या मागणीला सुरुवातीला त्याकडे दुर्लक्ष केलेलं होतं असंही आपल्याला लक्षात येईल. कारण ह्या तिघांचा करार झालेला होता आणि त्यामुळे मोगलांच्या ह्या मागणीकडे सुरुवातीला आदिलशाहीने दुर्लक्ष केलेलं होतं आणि त्यामुळे संतापलेल्या औरंगजेबाने या आदिलशाही विरोधामध्ये सैन्य मोठ्या प्रमाणामध्ये पाठवलेलं होतं. 1684मध्ये मोगली सैनेने प्रचंड अशी सेना मोगलांची आदिलशाहीच्या प्रदेशामध्ये घुसलेली होती. मंगळवेढा, सांगोला ही ठिकाणं जी काय होती त्यांनी जिंकलेली होती आणि शेवटी विजापूर ही जी काय खुद्द राजधानी होती आदिलशाहीची तिकडे वेढा टाकलेला होता. परस्पर सहकार्याच्या भूमिकेतून संभाजीराजांनी आणि कुतुबशहाने यावेळी आदिलशाहला मदत करण्यासाठी प्रयत्न केलेला होता. लष्करी मदत देखील दिलेली होती. मात्र प्रचंड लष्करी फौज मोगलांची असल्यामुळे आदिलशाहीचा टिकाव लागू शकलेला नव्हता असं आपल्याला लक्षात येईल. आणि शेवटी 12 सप्टेंबर 1686 रोजी ही आदिलशाहीचा जो काय पोकळ डोलारा होता तो कोसळलेला होता आणि संपूर्ण आदिलशाही जी काय होती ती आदिलशाही मोगली बादशाहाच्या वर्चस्वाखाली आलेली होती असं आपल्याला लक्षात येईल. ते झाल्यानंतर त्यांनी लगेचच कुतुबशाहीकडे आपला जो काय मोर्चा होता तो मोर्चा वळवलेला होता असं आपल्याला लक्षात येईल. गोळकोंड्याच्या किल्ल्याला वेढा दिलेला होता. त्यावेळी देखील संकट ओळखून संभाजीराजांनी त्यावेळी देखील या कुतुबशहाला मदत केलेली होती. मात्र त्याचा उपयोग झालेला नव्हता. औरंगजेबाने फितुरीच्या मार्गाने जो काय किल्लेदार होता गोळकोंड्याचा त्याला फितूर केलेलं होतं. बादशाहीकडे त्याला वळवलेलं होतं असं आपल्याला लक्षात येईल. 22 सप्टेंबर 1687 रोजी गोवळकोंडा देखील फितुरीने या औरंगजेबाने मिळवलेला होता असं आपल्याला लक्षात येईल. अशा रीतीने ह्या दोन्हीही सत्ता ज्या काय होत्या दक्षिणेतल्या आदिलशाही आणि कुतुबशाही त्या नष्ट करण्यात हा औरंगजेब बादशाह जो काय होता तो यशस्वी ठरलेला होता असं आपल्याला लक्षात येईल. आणि ह्या दोन्हीही शाह्या नष्ट केल्यानंतर खऱ्या अर्थाने तो आता संपूर्ण फौजेनिशी मराठ्यांवर चालून येण्याची त्याने जी काही प्रतिज्ञा आहे ती प्रतिज्ञा केलेली होती असं आपल्याला लक्षात येईल. आणि खऱ्या अर्थाने आता जो काय मराठ्यांची संघर्ष आहे तो संघर्ष आता औरंगजेब बादशहाने सुरू केलेला होता असं आपल्याला लक्षात येईल. खरं तर औरंगजेबाने उत्तर कोकण आणि बागलांमधील संभाजीराजांच्या मुलखावर स्वारी करावी ह्या हेतूने त्याने काय केलेलं होतं, जो काय फिरोज जंग होता शियाबुद्दीन फिरोज जंग आणि त्याचा मुलगा जो काय होता चिनी किलीज खान यालाच पुढे निजाम उल मुल्क म्हणतात, ह्या दोघांना पिता आणि पुत्राला त्यांनी ह्या मराठ्यांच्या स्वराज्यावर लढाई करण्यासाठी किंवा आक्रमण करण्यासाठी पाठवलेलं होतं. आणि या शिहाबुद्दीनने अनेक मराठा सरदारांना फितुरीने आपल्या बाजूने वळवण्यामध्ये तो त्याने पुढाकार घेतलेला होता. अनेक मराठा सरदार देखील त्याच्या या फंद फितुरीला बळी पडलेले होते असं आपल्याला लक्षात येईल. आणि त्यामुळे ही जी काय स्वारी होती
या फिरोज जंग आणि त्याच्या मुलाची, ती खरं तर संभाजीराजांसाठी एक मोठं संकट होतं असं आपल्याला लक्षात येईल. कारण फंद फितुरीने अनेक मराठा सरदार देखील मोगलांना जाऊन मिळालेले होते. मात्र अशाही वेळी संकटाला न घाबरता 1685च्या सुरुवातीला संभाजीराजांनी औरंगाबाद ते बऱ्हाणपूर हा जो काही मोगलांचा जो काही प्रदेश होता त्या प्रदेशावर अनेक वेळा हल्ले चढवलेले होते आणि त्या ठिकाणाहून मोठी संपत्ती जी काय होती ती संपत्ती देखील मिळवलेली होती असं आपल्याला लक्षात येईल. एवढंच नव्हे तर जवळजवळ ह्या हल्ल्यामध्ये 17 मोगली शहरं जी काय होती ती मराठ्यांनी बेचिराख करून टाकल्याची नोंद देखील अनेक साधनांमध्ये आढळते. आणि त्यानंतरच जी काही मोठी शक्ती जी काय आहे ती मराठ्यांची वाढलेली होती असं आपल्याला लक्षात येईल. 17 मोठी शहरं जी काय होती ती मोगलांची बेचिराख केल्यामुळे हा बादशाह जो काय होता तो आता मराठ्यांच्या विरोधामध्ये चवताळलेला होता. मोठा संताप त्याला आलेला होता असं आपल्याला लक्षात येईल. गोळकोंडा आणि विजापूर ही दोन्हीही जी काही राज्य आहे ती नष्ट केल्यानंतर त्याची ताकद देखील मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली होती. कारण सगळे आदिलशाहीचं आणि कुतुबशाहीचं जे काही सैन्य आहे ते मोगलांना येऊन मिळालेलं होतं आणि त्यामुळे सामर्थ्यशाली अशी जी काही फौज आहे ती मोगलांची निर्माण झालेली होती. लष्कर सामर्थ्य मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं होतं. साधन संपत्ती देखील मोठ्या प्रमाणामध्ये मिळाली होती आणि या सगळ्यांचा उपयोग आता संभाजीराजांच्या विरोधामध्ये औरंगजेबाने सुरू केलेला होता असं आपल्याला लक्षात येईल. अनेक संकटांना तोंड संभाजीराजांना सातत्याने द्यावं लागत होतं आणि त्यातच ही मुघलांचं जे काय आक्रमण होतं ते आक्रमण फार मोठ्या प्रमाणावर स्वराज्यावर झालेलं होतं असं आपल्याला लक्षात येईल. आणि त्यामुळे राजांना सतत या ना त्या लढाईमध्ये गुंतून राहावं लागत होतं. अशाही परिस्थितीमध्ये राज्यामध्ये स्थिर स्थावरता निर्माण करण्याचे जे काही प्रयत्न आहेत ते प्रयत्न राजांनी सुरूच ठेवलेले होते. त्यानंतर काही काळाने अकबर देखील जो काही राजांना येऊन मिळालेला होता त्या अकबराचा देखील हेतू त्याचा साध्य होत नव्हता. पित्याबरोबर त्याला पित्याच्या विरोधामध्ये राजपूत मराठे असं मिळून त्याला आक्रमण करायचं होतं आणि आपल्याला गादी मिळवायची होती. हा जो त्याचा हेतू होता तो साध्य झालेला नव्हता. त्यामुळे अकबर जो काय होता औरंगजेबाचा मुलगा तो देखील इराणला निघून गेलेला होता आणि त्यामुळे काही जी काय आहे म्हणजे अकबर काही काळ का होईना मराठ्यांबरोबर लढत होता. मराठ्यांच्या मोहिमामध्ये त्याचा सहभाग होता. मात्र अकबर सोडून गेल्यामुळे मराठ्यांची एक जी काय आहे बाजू ती कमकुवत झालेली होती असंही आपल्याला लक्षात येईल. आणि त्यामुळे राजे अशा कठीण परिस्थितीमध्ये सातत्याने धीरधात्तपणा जो काय आहे धाडसीपणा जो काय आहे तो पणाला लावून मोगलांशी लढत होते असं आपल्याला लक्षात येईल. अशाही परिस्थितीमध्ये औरंगजेबाने विजापूरहून आपला जो काय तळ आहे तो तळ हलवलेला होता आणि संभाजी राजांवर जास्तीत जास्त लक्ष जे काय आहे ते केंद्रित करण्याचा प्रयत्न जो काय होता तो प्रयत्न औरंगजेब बादशाहाने सुरू केलेला होता. अकलूज या ठिकाणी त्याने जी काही छावणी आहे ती छावणी आपली उभारलेली होती. अकलूजवरून संभाजीराजांचा पाठलाग करणं सोपं होतं आणि त्यासाठी ही अकलूजला मोगली छावणी औरंगजेबाने उभारलेली होती असं आपल्याला लक्षात येईल. आणि म्हणूनच त्यानंतर त्याने संभाजीराजांना पकडण्यासाठी जे काही प्रयत्न आहे ते प्रयत्न मोठ्या शर्तीने सुरू केलेले होते. शारजा खान हा जो काय विजापूरमधून जो काय सेनापती औरंगजेबाला मिळालेला होता या शारजा खानाने यावेळी मराठ्यांच्या साताऱ्यावर आक्रमण केलेलं होतं. त्याला विरोध करण्यासाठी संभाजीराजांनी जो काय आपला सेनापती होता मराठी सेनापती हंबीरराव मोहिते अतिशय पराक्रमी असा सेनापती तो शारजा खानावर चालून गेलेला होता असं आपल्याला लक्षात येईल. 1687च्या अखेरीस हंबीरराव मोहितेने या शारजा खानाच्या सेनेचा प्रचंड सेना होती मोगली सेना त्याचा प्रतिकार केलेला होता. ह्या दोघांमध्ये फार मोठं युद्ध झालेलं होतं आणि या युद्धामध्ये हंबीरराव मोहितेंना वीरमरण आलेलं होतं असं आपल्याला लक्षात येईल. त्यामुळे फार मोठी जी काय बाजू आहे ती बाजू संभाजीराजांची कमकुवत झालेली होती. फार मोठा धक्का जो काय होता तो राजांना बसलेला होता असं आपल्याला लक्षात येईल. म्हणजे राजांजवळ जी काही पराक्रमी माणसं होती ती हळूहळू एका मागोमाग एक अशी पणाला आलेली होती. वीरमरण त्यांना आलेलं होतं आणि त्यातच हा शेवटचा जो काही अतिशय पराक्रमी जो काय माणूस होता मराठ्यांचा जो काय सेनापती होता त्या हंबीरराव मोहितेंना वीरमरण आल्यामुळे राजांची बाजू जी काय होती ती अत्यंत दुर्बल झालेली होती असं आपल्याला लक्षात येईल. त्यातच दुर्दैव असं की संभाजीराजांचे अनेक जे काय अनुयायी होते मराठा सरदार होते ते फंद फितुरीने मोगलांना जाऊन मिळालेले होते. त्यामुळे चोहू बाजूने नाकेबंदी जी काय आहे ती मोगलांनी संभाजीराजांची केलेली होती आणि संभाजीराजांच्या भोवती पाश जे काय आहे ते आवळण्यास आता ह्या मोगलांनी सुरुवात केलेली होती.
अनेक मोगली सैनिकांच्या ज्या काय तुकड्या आहेत सर्वत्र मोक्याच्या ठिकाणावर तैनात करण्यात आलेल्या होत्या. संभाजीराजांना रसद मिळू नये यासाठी जे काय प्रयत्न आहे ते प्रयत्न, तशी व्यवस्था या मोगली सैनिकांनी केलेली होती. आणि अशा ह्या बिकट परिस्थितीमुळे राजांना अगदी पन्हाळा आणि रायगड या प्रदेशामध्ये देखील फिरणं मुश्किल झालेलं होतं, अशक्य झालेलं होतं असं आपल्याला लक्षात येईल. आणि कोल्हापूर आणि सातारा यांच्यामधील सह्याद्रीच्या पायथ्याचा जो काय प्रदेश होता तो शिर्क्यांच्या ताब्यामध्ये होता. शिर्के आणि संभाजीराजे यांच्यामध्ये जबरदस्त शत्रुत्व आलेलं असल्यामुळे हे शिर्के नेहमीच औरंगजेब बादशाहाला संभाजीराजांच्या हालचालीवर नजर ठेवून संभाजीराजांची इत्यंभूत बातमी जी काय आहे ती या औरंगजेब बादशापर्यंत पोचवत होते असं आपल्याला लक्षात येईल. हे शिर्के जे काय होते संभाजीराजांचा सूड घेण्याची जी काही संधी आहे ती संधी सातत्याने शोधत होते आणि ते मुघल बादशाला जाऊन मिळालेले होते असं आपल्याला लक्षात येईल. संभाजीराजांच्या हालचालींवर त्यांनी जी काही बारीक नजर आहे ती नजर देखील ठेवलेली होती आणि तपशीलवार माहिती जी काय आहे ती मुघल बादशाला ते सातत्याने मुघल अधिकाऱ्यांना ते कळवत होते. थोडक्यात औरंगजेबाला शिर्क्यांमार्फतच संभाजीराजांच्या हालचालींची जी काही माहिती आहे ती माहिती मिळत होती असं आपल्याला लक्षात येईल. आणि त्यामुळे राजांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवणं या औरंगजेबाला आणि मुघलांना शक्य झालेलं होतं, सोयीस्कर झालेलं होतं असं आपल्याला लक्षात येईल. हंबीरराव मोहितेंच्या मृत्यूनंतर कवी कलुषा जो काय संभाजीराजांचा मित्र होता त्याने राजांना मोठा धीर दिलेला होता. कलुषाने ह्या शिर्कांच्या बरोबर मोठा भीषण संग्राम केलेला होता. मात्र या शिर्क्यांनी या कलुषाला देखील पराभूत केलेलं होतं आणि त्याला विशाळगडावर आश्रय घ्यावा लागलेला होता. हे जेव्हा राजांना समजलेलं होतं तेव्हा राजांनी संगमेश्वरजवळ या शिर्क्यांवर हल्ला चढवलेला होता आणि त्यानंतर ते विशाळगडावर जाऊन कलुषाला जाऊन मिळालेले होते असं आपल्याला लक्षात येईल. मात्र कोल्हापूरजवळ शेख निजाम हा जो काय मोगली अधिकारी होता त्या मोगली अधिकाऱ्याची नियुक्ती जी काय होती ती संभाजीराजांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी करण्यात आलेली होती. आणि 1689च्या जानेवारी महिन्यामध्ये हे कवी कलुषा आणि संभाजीराजे विशाळगडावरून रायगड येथे जाण्याकरिता आंबाघाट मार्गे जात आहेत अशी जी काही खबर आहे ती खबर मुघलांना लागलेली होती. आणि त्यामुळे गुप्तपणे संभाजीराजांवर पाळत ठेवण्याचं काम जे काय आहे ते काम शेख निजामने केलेलं होतं असं आपल्याला लक्षात येईल. वाटेतच संभाजीराजांनी आणि त्याचा मित्र जो संभाजीराजांचा जो काय मित्र होता कलुषा या दोघांनी संगमेश्वरला मुक्काम केलेला होता. आणि त्यावेळी या मुक्कामाच्या ठिकाणी या शेख निजामाने अचानक 1 फेब्रुवारी 1689 रोजी अचानक असा हल्ला चढवलेला होता. शिर्क्यांकडून इत्यंभूत अशी माहिती जी काय होती संभाजीराजांच्या हालचालींच्या बाबतीत मिळालेली होती आणि त्यामुळेच या शेख निजामाने अचानक हल्ला जो काय होता तो संभाजीराजांवर आणि कलुषावर केलेला होता. आणि त्यामुळे एकूणच उभयतांमध्ये म्हणजे मराठ्यांमध्ये आणि मुघलांमध्ये जो काय जी काय धूमचक्री आहे ती धूमचक्री मोठ्या प्रमाणावर झालेली होती असं आपल्याला लक्षात येईल. मात्र शेवटी मालोजी घोरपडे हे संभाजीराजांचे अतिशय प्रामाणिक आणि एकनिष्ठ असे सेवक होते. त्यांनी संभाजीराजांचे प्राण वाचवण्यासाठी जीवाची पर्वा केलेली नव्हती आणि त्यातच ते मारले गेलेले होते असं आपल्याला लक्षात येईल. शेवटी दुर्दैवाने मराठ्यांचा राजा छत्रपती संभाजी महाराज हे मोगलांच्या हाती सापडलेले होते असं आपल्याला लक्षात येईल. शेख निजामाने त्यावेळी संभाजीराजांना अतिशय चांगली जी काय वागणूक आहे, उदार मतवादी जी काय वागणूक आहे ती दिलेली होती. स्वतःच्या हत्तीवर बसवून त्याने संभाजीराजांना बसवलेलं होतं आणि तो अंबा घाटातील बादशाच्या छावणीकडे गेलेला होता. संभाजीराजांना बादशाच्या स्वाधीन करावे हा त्याचा त्यामागील हेतू होता असं आपल्याला लक्षात येईल. मात्र नंतरच्या काळामध्ये राजांचा दुर्दैवी अंत जो काय आहे तो अंत ह्या मोगलांनी औरंगजेब बादशाने घडवून आणलेला होता असं आपल्याला लक्षात येईल. त्यावेळी अकलूजला बादशाची छावणी होती. संभाजीराजांना अटक करण्यात आल्याची बातमी जी काय होती ती मोठ्या प्रमाणामध्ये पसरलेली होती. त्यामुळे औरंगजेब बादशाला मोगलांना मोठा आनंद झालेला होता. विजापूर आणि गोवळकोंडा आधीच जिंकलेला होता आणि त्यामुळे आता मराठ्यांचं राज्य देखील आपल्या घशामध्ये येईल अशी परिस्थिती औरंगजेबाला वाटलेली होती. त्यामुळे बादशाह आनंदित झालेला होता. हा मोठा पराक्रम आहे म्हणजे संभाजीराजांना पकडलं आहे हा अतिशय मोठा पराक्रम आहे असं त्याला वाटायला लागलेलं होतं. आणि त्यामुळे हे सगळं झाल्यानंतर म्हणजे आदिलशाही जिंकली, कुतुबशाही जिंकली, आता मराठ्यांचं राज्य जिंकून आपण उत्तरेकडे जायला मोकळं असं औरंगजेब बादशाला वाटायला लागलेलं होतं. आणि त्यामुळेच त्याने अल्लाचे आभार मानून अकलूजहून बहादूरगडाकडे कूच केलेलं होतं असं आपल्याला लक्षात येईल. या बहादूरगडाच्या हमीद उद्दीन खान हा जो काय अधिकारी होता
या अधिकाऱ्याने संभाजी राजांना बादशाहसमोर पेश केलेलं होतं, उभं केलेलं होतं असं आपल्याला लक्षात येईल. त्यावेळी राजांना अतिशय वाईट वागणूक जी काय आहे ती मोगलांकडून बादशाहकडून देण्यात आलेली होती. सार्वजनिकरित्या प्रचंड अवहेलना जी काय आहे ती संभाजी राजांची आणि कवी कलुशाची करण्यात आलेली होती. छावणी बाहेर 4 मैलांवर राजांना आणि कलुशाला घाणेरडे कपडे वगैरे घालून त्यांची अवहेलना करण्यात आलेली होती. उंटावरून धिंड काढण्यात आलेली होती. मोठमोठी वाद्य जे काय आहे ते उंटासमोर वाजवण्यात आलेली होती. आणि शेवटी ही जी काय मिरवणूक आहे संभाजी राजांची आणि कलुशाची मुद्दामहून त्यांनी ते मिरवणूक काढलेली होती. मराठ्यांचा अपमान करण्यासाठी ही मिरवणूक होती, अवमानित करण्यासाठी ही मिरवणूक होती असं आपल्याला लक्षात येईल. शेवटी बादशाहच्या दरबारामध्ये ती मिरवणूक पोचलेली होती असं आपल्याला लक्षात येईल. त्यावेळी बादशाहाने मोठा दरबार भरवलेला होता आणि त्या दरबाराच्या समोर राजांना आणि कवी कलुशाला हजर करण्यात आलेलं होतं असं आपल्याला लक्षात येईल. आणि एकूणच अल्लाचे आभार मानून मनोभावे प्रार्थना करून औरंगजेबाने ही जी काय आहे संभाजी राजे आणि कलुशाची जी काय रवानगी आहे ती रवानगी कैदेमध्ये केलेली होती. दुसऱ्या दिवशी संभाजी राजांशी बोलणी करण्याकरता म्हणून बादशाहाने आपला जो काही विश्वासू अधिकारी होता रूहुल्ला खान याला संभाजी राजांकडे पाठवण्यात आलेलं होतं. त्यावेळी ह्या रूहुल्ला खानाने संभाजी राजांकडे मागण्या केलेल्या होत्या की तुम्ही सर्व किल्ले जे काय आहे ते बादशाहच्या स्वाधीन करावेत. त्यानंतर जी काय संपत्ती लपवलेली आहे त्याची माहिती बादशाहाला द्यावी. त्यानंतर मोगल अधिकारी कोणकोणते मराठ्यांना आतून मिळालेले आहेत याची माहिती देखील सांगावीत. अशा रूहुल्ला खानाने अनेक ज्या काय मागण्या आहेत त्या संभाजी राजांकडे केलेल्या होत्या. मात्र आणि जर असं जर केलं तर तुला जीवदान देऊ असं देखील राजांना या रूहुल्ला खानाकडून सांगण्यात आलेलं होतं. मात्र सार्वजनिक जे काय प्रदर्शन मांडलेलं होतं, अवहेलना जी काय केलेली होती, अपमान जो काय केलेला होता, त्यामुळे राजांचा स्वाभिमान जो काय होता तो दुखावला गेलेला होता आणि त्यामुळे राजे संतप्त झालेले होते. बादशाहच्या वरील सगळ्या ज्या काय मागण्या होत्या त्या राजांनी फेटाळून लावलेल्या होत्या. रागाच्या भरामध्ये मुस्लिम धर्माला दूषणं देखील दिलेले होते. एवढंच नव्हे तर एखादी मुलगी बादशाहची आपल्याला जर देण्यास जर तयार असेल तर औरंगजेबाशी मैत्री आपण ठेवू असा मुद्दामहून निरोप देखील जो काय आहे तो निरोप या रूहुल्ला खानातर्फे पाठवण्यात आलेला होता असं आपल्याला लक्षात येईल. अशा रीतीने राजांनी आपल्या स्वतःला किंवा स्वराज्याला कलंक लागेल असं कोणतंही वर्तन केलेलं नव्हतं. अतिशय स्वाभिमानी धीरोदात्तपणा राजांनी दाखवलेला होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुत्र शोभेल असंच वर्तन जे काय होतं ते संभाजीराजांनी केलेलं होतं असं आपल्याला लक्षात येईल. रूहुल्ला खानाने संभाजीराजांनी जे सांगितले त्याचा सारांश जो काय होता तो बादशाहला औरंगजेबाला कळवलेला होता. त्यामुळे औरंगजेब अतिशय संतप्त झालेला होता. त्याच रात्री म्हणजे 15 फेब्रुवारी 1689 रोजी संभाजीराजांचे डोळे काढण्याचा जो काय आदेश आहे तो या औरंगजेब बादशाहाने दिलेला होता. दुसऱ्या दिवशी कलुशाची जीभ छाटण्यात आलेली होती. तेव्हापासून म्हणजे संभाजीराजांचे डोळे काढल्यानंतर त्यांनी अन्नत्याग जो काय आहे तो त्याग केलेला होता. त्यामुळे राजांच्या हल अपेष्टांना पारावार राहिलेलं नव्हतं असं आपल्याला लक्षात येईल. मात्र असं जरी असलं तर राजांनी हे जे काही यातना आहेत त्या अत्यंत संयमीपणे शांतपणे सहन केलेल्या होत्या. जवळजवळ 15 दिवसापर्यंत राजांचे हाल जे काय आहे ते हाल या मोगली सैनिकांनी चालवलेले होते. त्यानंतर बादशाहची छावणी जी काय आहे ती बहादूर गडावरून कोरेगावला आणण्यात आलेली होती आणि त्या ठिकाणी राजांची हत्या जी काय आहे ती हत्या मोगलांनी केलेली होती. तो दिवस होता 11 मार्च 1689. अशा रीतीने राजांचा अंत अतिशय दुर्दैवी आणि करुणाजनक असा झालेला होता असं आपल्याला लक्षात येईल. तर अशा प्रकारे संभाजीराजांचा अंत केल्यानंतर खऱ्या अर्थाने औरंगजेब बादशाहला आणि मोगलांना आता असं वाटलं होतं की सगळी मराठ्यांचं जे काय स्वराज्य आहे ते आपल्या हाती मिळेल. मात्र परिस्थिती तशी घडलेली नव्हती. संभाजीच्या दुर्दैवी अंताने जे काय आहे महाराष्ट्रातील प्रत्येक घर जे काय आहे ते पेटून उठलेलं होतं आणि त्यामुळे धीरोदात्तपणे मराठ्यांचा जो काय प्रतिकार आहे तो प्रतिकार आता सुरू झालेला होता. म्हणजे जी गोष्ट संभाजी राजा हयात असताना घडलेली नव्हती ती गोष्ट आता संभाजी राजांच्या मृत्यूनंतर मराठ्यांनी साध्य करण्यासाठी विडा उचललेला होता असं आपल्याला लक्षात येईल. म्हणजे आपला छत्रपती मारला गेला याचा सूड घेण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व जनता आता एकत्र आलेली होती, रयत एकत्र आलेली होती असं आपल्याला लक्षात येईल. आणि आपले स्वराज्य आपले स्वातंत्र्य आपणच टिकवले पाहिजे आणि औरंगजेबाचं हे जे काय आक्रमण आहे हे परतावून लावलं पाहिजे याची जिद्द महाराष्ट्रातील घराघरांमध्ये निर्माण झालेली होती. मोगलांचं आव्हान जे काय आहे ते सर्वसामान्य जनतेने आता स्वीकारलेलं होतं आणि संभाजीराजांना आपण
संभाजीराजांना आपण मारले म्हणजे शिवाजी महाराजांचं जे काय स्वराज्य आहे ते स्वराज्य संपुष्टात आणले असं औरंगजेबाला वाटत होतं. मात्र ते सगळं मिथ्या होतं, खोटं होतं असं आपल्याला लक्षात येईल. कारण यानंतर जो काय विजय उत्सव जे काय मोगलांनी संभाजीराजांच्या हत्येनंतर केलेला होता, पण त्याचवेळी संभाजीराजांच्या हत्येमुळे आपण अप्रत्यक्षपणे मराठा साम्राज्याला संजीवनी दिलेली आहे हे त्याच्या स्वप्नातही नव्हतं. खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील प्रत्येक घर, स्वराज्यामधील प्रत्येक घर आता मोगलांशी लढण्यासाठी तयार झालेलं होतं. संभाजीराजांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी आता प्रत्येकजण सज्ज झालेला होता. आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने मोगलांशी जो काय स्वातंत्र्य संग्राम आहे मराठ्यांचा तो खऱ्या अर्थाने सुरू झालेला होता. नंतर राजाराम महाराज ताराबाई यांनी छत्रपती पद जे काय आहे ते पद भूषवलेलं होतं. आणि त्यांच्या नेतृत्वाखाली म्हणजे राजाराम आणि ताराबाईंच्या नेतृत्वाखाली नंतर 1689 ते 1700पर्यंत राजारामांच्या नेतृत्वाखाली मराठी जे काय आहे ते धीरोदात्तपणे गनिमी काव्याने अत्यंत छोटी फौज असून देखील मोठ्या फौजेशी लढत होते औरंगजेबाच्या असं आपल्याला लक्षात येईल. त्यानंतर राणी ताराबाई, महाराणी ताराबाई त्या तर 25 वर्षाच्या होत्या. त्यांनी देखील राजारामांचा मृत्यू झाल्यानंतर 1700 पासून 1707 पर्यंत मोगलांशी लढून मराठ्यांचं जे काय स्वराज्य आहे ते अबाधित ठेवलेलं होतं. मराठ्यांचा जो काय स्वातंत्र्य संग्राम आहे तो यशस्वी झालेला होता असं आपल्याला लक्षात येईल. आणि 1707मध्ये औरंगजेबाचा मृत्यू झालेला होता. तो स्वातंत्र्य संग्रामाचा जो काय भाग आहे राजाराम आणि ताराबाईंचा जो काय काळ आहे तो आपण नंतर बघूया. धन्यवाद. या ठिकाणी थांबू. धन्यवाद.